Very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कशा आहात? Good. Today we are going to learn about basic concepts of geometry. In this topic we will learn about concurrent lines. In our previous PowerPoint presentation we have learned about point, lines, parallel lines, intersecting lines, and in your previous classes you have learned about some basic concept, that is rectangle, square, पॅरल लाईन, इंटरसेक्टिंग लाईन, हे सुद्धा आपण आपल्या जॉमेट्रीचे ते बेसिक कन्सेप्ट शिकलो. सो टुडे वी विल लर्न अबाउट कॉन्करंट लाईन्स. आर यू रेडी? गुड. लेट अस स्टार्ट. फर्स्ट वी विल लर्न लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स. मीन्स हाऊ मेनी लाईन्स कॅन यू ड्रॉ थ्रू अ सिंगल पॉइंट. एका पॉइंट मधून किती लाईन जाऊ शकतात? देन हाऊ मेनी लाईन्स कॅन यू ड्रॉ थ्रू टू पॉइंट्स. दोन पॉइंट मधून किती लाईन जाऊ शकतात? अँड देन वी विल लर्न अबाउट द कॉन्करंट लाईन्स. मग कॉन्करंट लाईन्स विषयी माहिती जाणून घेऊया. चला, फर्स्ट वी विल लर्न लाईन पासिंग थ्रू वन पॉइंट. एका पॉइंट मधून किती लाईन जाऊ शकतात? बघा, फर्स्ट वी हॅव टेकन अ पॉइंट. एक पॉइंट घेतलेला आहे. आता या पॉइंट मधून जाणाऱ्या लाईन पहा. फर्स्ट लाईन इज लाईन एक्स, अनदर लाईन इज लाईन झेड, द थर्ड लाईन इज लाईन एम. then how many such lines can you draw through a single point? एका पॉइंट मध्ये जाणारा अशा तुम्ही किती लाईन काढू शकता? विचार करा. नाउ ऑब्झर्व द सेकंड पिक्चर. हिअर सो मेनी लाईन्स पास थ्रू अ सिंगल पॉइंट. ह्या एका पॉइंट खूप लाईन गेलेल्या. याच्याविषयी आणखी काढता येईल मधून. हे बघा, मध्ये गॅप आहे, इथे सुद्धा काढता येईल. then how many lines can you draw a single point? एका पॉइंट मधून किती लाईन काढता येईल? You can draw an infinite number of lines. म्हणजे एका पॉइंट मधून खूप लाईन काढता येईल. इतक्या यू कॅन नॉट काउंट, मोजता येणार नाही. अँड इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स कॅन पास थ्रू अ सिंगल पॉइंट. ठीक आहे. देन वी विल लर्न अबाउट द कॉन्करंट लाईन्स. व्हॉट इज मीन बाय कॉन्करंट लाईन्स? कशाला म्हणायचं? when three or more than three lines pass through the same point, they are called concurrent lines. म्हणजे एका पॉइंट मधून तीन किंवा तीन पेक्षा जास्त लाईन जर जात असेल तर त्यांना म्हणायचं कॉन्करंट लाईन्स. नाउ ऑब्झर्व द फिगर ऑफ कॉन्करंट लाईन्स. बघा, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन अँड द थर्ड लाईन. तीन लाईन आहे दिसतात तुम्हाला? कोणत्या तीन लाईन? बघा, लाईन एटी, लाईन एमबी and line SN. All these three lines pass through a point Z. या Z मधून गेलेल्या आणि तीन लाईन आहे. सो these lines are called concurrent lines. या तीन लाईनला concurrent lines म्हणतात. The common point through which they pass is called point of concurrence. Point of concurrence कोणाला म्हणायचं? The common point through which they pass. ज्या पॉइंट मधून या तीन लाईन गेलेल्या आहेत त्याला म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्करन्स. सो हिअर पॉइंट झेड, दिस पॉइंट झेड इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. अँड लाईन एटी, लाईन एस एन अँड लाईन एम बी, these three lines are concurrent lines. लक्षात आलं? नाउ we will do a small activity. कोणती ऍक्टिव्हिटी बघा? Here there are four lines and which activity is given? Name the concurrent lines and their point of concurrence. या बाजूला जो तुम्हाला पिक्चर दिसतोय ना, त्यामधल्या कॉन्करंट लाईन्स कोणत्या आहे आणि त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता आहे सांगता येईल का? चला विचार करा. व्हेरी गुड. लाईन एस टी, लाईन ई एफ, लाईन एक्स वाय and line and M. All these four lines are concurrent lines. बघा, line ST, line MN, line XY and line EF are concurrent lines. Then which is the point of concurrence? या चारही लाईनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता आहे? हा बघा, पॉइंट O.
कारण या पॉइंट ओ मधून या चारही लाईन गेलेल्या आहेत. सो देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज ओ. लक्षात आलं? नाव here is the another activity for you. Which figure shows the concurrent lines? या ठिकाणी तुम्हाला 3 फिगर्स दिसतात. द फर्स्ट फिगर, द सेकंड फिगर and the third figure. Which figure shows the concurrent lines? Figure A, figure B or figure C? सांगा कोणती concurrent lines फिगर आहे? Figure C. Very good. Because here there are 3 lines. ठीक है नहीं है? Here line R, line S and line T. All these 3 lines intersect at 3 different points. पण 3 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. आणि कॉन्करंट लाईन करायला म्हणायचं की 3 or more than 3 लाईन इंटरसेक्ट ऍट अ सिंगल पॉइंट. एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाले असं. याला काय म्हणायचं? बिकॉज हिअर देर आर ओनली 2 लाईन्स. 2च लाईन आहे. कॉन्कर लाईन मधलं कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्त लाईन असल्या पाहिजे. सो इन द फिगर सी, लाईन जे, line K and line N. Here there are 3 lines and all these 3 lines intersect at point P. So figure C shows concurrent line. ही जी तिसरी फिगर आहे ती concurrent line ची आहे. ठीक आहे? Now we will learn lines passing through 2 points. आता 2 पॉइंट मधून जाणाऱ्या किती लाईन काढू शकता? सो फर्स्ट वी विल कंडक्ट अ स्मॉल ऍक्टिव्हिटी करूया. कोणती? ते 10 पॉइंट. बघा, आय हॅव टेकन 10 पॉइंट. तुम्ही 10 पेक्षा कमी घेऊ शकता किंवा 10 पेक्षा जास्त घेऊ शकता. नाव सिलेक्ट एनी 2 पॉइंट. आपल्याला शिकायचं काय? लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट. 2 पॉइंट मधून किती लाईन जाऊ शकतात? चला सिलेक्ट करायचं काय? सो point H and point L. I have taken these 2 points. Now draw a line which should pass that point H and L. ह्या H मधून आणि L मधून जाणारी लाईन काढूया. किती लाईन गेल्या? ओनली अ सिंगल लाईन. चला पुन्हा ऍक्टिव्हिटी करूया. नाउ टेक पॉइंट N and point A and draw a line that should pass through these 2 points. या 2 पॉइंट मधून लाईन काढायची आहे. किती गेली? सिंगल. आणखी या 2 पॉइंट मधून जाणाऱ्या आणखी जास्त लाईन काढू शकता का? नो. वन अँड ओनली वन लाईन कॅन पास थ्रू एनी 2 पॉइंट. 2 पॉइंट मधून जाणाऱ्या फक्त एक आणि एकच लाईन काढू शकता. समजलं? आणि यू कॅन ड्रॉ इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स थ्रू अ सिंगल पॉइंट. एका पॉइंट मधून खूप जाता येईल, पण 2 पॉइंट मधून मात्र एकच लाईन जाऊ शकते. बा इथं पण एकच लाईन पास गेलेली आहे, लाईन एन, आणि इथे पण एकच लाईन पास झाली, लाईन एच एन. नाव अनदर ऍक्टिव्हिटीज फॉर यू. आता तुम्हाला पुढची ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला करायची आहे घरी स्वतःहून. काय करायचं आहे? टेक अ पॉइंट एम. एक पॉइंट एम घ्यायचा अँड ड्रॉ ऑल द पॉसिबल लाईन्स दॅट कॅन पास थ्रू दॅट पॉइंट एम. ह्या एम पॉइंट एम मधून जाणाऱ्या जितक्या लाईन जाऊ शकत असेल तितक्या लाईन तुम्हाला काढायच्या. ठीक आहे ना? सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी लाईन्स कॅन यू ड्रॉ थ्रू अ पॉइंट? एका पॉइंट मधून किती लाईन जाऊ शकतात याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. थर्ड, टेक एनी 2 पॉइंट पी अँड क्यू. 2 पॉइंट घ्यायचे पी अँड क्यू अँड ड्रॉ लाईन दॅट पासेस थ्रू बोथ ऑफ देम. या पी आणि क्यू मधून जाणारी लाईन काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे? अँड द फोर्थ क्वेश्चन इज, हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू 2 पॉइंट्स? 2 पॉइंट मधून तुम्ही किती लाईन काढू शकता? चला तुम्ही मग ही ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, गुड. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आज आपण काय शिकलो? व्हॉट हॅव यू लर्न इन दिस टॉपिक? वी हॅव लर्न अबाउट लाईन्स अँड कॉन्करंट लाईन्स. सो टुडेज होमवर्क इज draw 3 or more than 3 lines and find out whether these lines are concurrent or intersecting.
तुम्हाला शोधून काढायचे आहे. इंटरसेक्टिंग लाईन्स आहे, कॉन्करंट लाईन्स आहे. Then write down the name of that lines. If the lines are concurrent lines, then write down the name of their concurrence point. त्या लाईनचा, त्या तिन्ही लाईनचा किंवा त्या 4 लाईनचा कॉन्करन्स पॉईंट पण लिहायचा. कळाल तुम्ही? अँड ऑल्सो रिसाइट द डेफिनेशन ऑफ कॉन्करंट लाईन. कॉन्करंट लाईनची डेफिनेशन पण रिसाइट करायची. ठीक आहे. आणि कॉन्करंट लाईनच्या कमीत कमी 3 ते 4 फिगर तुम्हाला काढायचे आहे. आणि नुसतं काढून चालणार नाही बरं. राईट डाऊन द नेम ऑफ द लाईन. त्या कॉन्करंट लाईनचे नाव लिहायचे अँड राईट डाऊन द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स पण लिहायचा. क्लिअर? गुड.